नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट जिरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर अतिशय सोपी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 1 कप एवढा लॉंग ग्रीन बासमती राईस घेतलेला आहे। आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 वेळा तांदूळ धुवून घेतल्यामुळे स्टार्चचे प्रमाण कमी होतं आणि भात छान सुटसुटीत होतो। यामध्ये पाणी टाकून 20 ते 25 मिनिटांसाठी तांदूळ भिजत ठेवायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 20 ते 25 मिनिटांमध्ये छान हा तांदूळ भिजला जातो। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर कढईमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून घेतलेला आहे। तेल छान गरम झाले की यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 2 काळी मिरी आणि 2 लवंग टाकून घेतलेले आहे। त्यासोबत 1 चमचा आपल्याला यामध्ये शहाजिरं टाकायचे। तर हे सर्व छान तडतडले की यामध्ये आपल्याला आपण भिजून घेतलेला तांदूळ टाकायचे। तांदूळ टाकत असताना ह्यामधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला हा भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे। 1 मिनिटभर हा व्यवस्थित फोडणी बरोबर परतून घ्यायचा आहे आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला पावणे 2 वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 20 ते 25 मिनिट तांदूळ भिजवल्यामुळे पावणे 2 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे। जर 10 ते 15 मिनिट तांदूळ भिजवलेला असेल तर आपण 2 वाटी एवढं पाणी टाकायचे। वरती झाकण ठेवून साधारण 10 मिनिटांसाठी स्लो फ्लेमवरती आपल्याला भात शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर झाकण उघडून घेतलं आणि भात व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवून साधारण 6 ते 7 मिनिटांसाठी एक वाफ काढायची। तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण 16 ते 17 मिनिट झालेले आहेत। 16 ते 17 मिनिटांमध्ये हा भात व्यवस्थित शिजला जातो। गॅस बंद करून घेऊया आणि भात थोडासा थंड होण्यासाठी ठेवूया। तर इथे तुम्ही पाहू शकता भात बऱ्यापैकी थंड झालेला आहे। तर ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा अगदी रेस्टॉरंट हॉटेल स्टाईल परफेक्ट जिरा राईस आपल्या इथे तयार झालेला आहे। तर हा जिरा राईस आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही सोबतही खाऊ शकता। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, उषाज किचनला सबस्क्राईब करा। अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुन्हा भेटू। धन्यवाद।